नमस्कार. आज एक कहाणी सांगणार आहे. ही कहाणी काल्पनिक नाही आहे, ही सत्यकथा आहे. या सत्यकथेतल्या पात्रांची ओळख होणार नाही एवढी काळजी मात्र मी नक्की घेणार आहे. कारण मित्र हो, मला त्याचं नाव उघड करून त्याला त्रास वाढवायचा नाही. महाराष्ट्रातल्या अष्टविनायकाच्या जवळ असलेल्या एका गावामध्ये, जे अष्टविनायकापैकी एक असलेल्या गणपतीच्या असलेल्या गावामध्ये हा मुलगा राहतो. आजही त्या मुलाच्या वडिलाच्या दुकानासमोर, दुकान कोणतं तर कपडे प्रेस करण्याचं, त्याच्या दुकानासमोर गुंड जातात आणि सतत धमक्या देत असतात. धमक्या तरी कसल्या? तुला बघून घेऊ, तू सांगायचं नाही, तू बोलायचं नाही, तू काहीच म्हणायचं नाही, या असल्या धमक्या. राजकारण्यांना पोचलेली गुंड त्या मुलाच्या वडिलाला आजही त्रास देतात आणि वडील काहीच करू शकत नाहीत. त्या माणसाचा लो बीपी झालाय. 15-20 लाखाला घर खपलंय आणि पोराच्या आयुष्यात आलेल्या चांगल्यातल्या चांगल्या संधी निघून गेल्यात. पैसे जातील, संधींचं काय? पैसे कमवताही येतील. आज अनेक व्याधींना घेऊन हा माणूस जगतोय, आपल्या पोराची चिंता करतोय. बरं, हे का घडलंय? कशासाठी घडलंय? तुम्ही म्हणाल अशा कहाण्या अनेक असतात. होय, अशा कहाण्या अनेक असतात. व्यवसायाची स्वप्न घेऊन पुढे जाणाऱ्या मुलांच्या आयुष्यामध्ये अशा कहाण्या घडत असतात. त्यात वेगळं ते काय? मंडळी, ही कहाणी घडली आहे ती मला सांगायची नाही, ज्याच्यामुळं घडली आहे ते विषय फार महत्वाचा. त्या भागाचे आमदार, त्या भागाचे लोकप्रतिनिधी लोकांच्या कामासाठी सदैव झटत असतात असा दावा करत असतात. काही जण तर MIDC व्हावी म्हणून उपोषण करतात, भर पावसात आंदोलन करतात. त्या भागातल्या लोकांना काम मिळावं, तिथल्या तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी सदैव आमची धडपड चालली आहे असा त्यांचा दावा असतो. अर्थात औद्योगिक वसाहत उभं करण्यासाठी लागणारी जमीन ही कोणत्या उद्योजकांच्याकडून घ्यायची आहे किंवा कोणाकडून घ्यायची आहे हा विषय निराळा. मी ज्या तरुणाची कहाणी सांगतोय तो स्वप्न दाखवून फसवला गेलेला तरुण ठरलाय. विदेशात शिक्षण घेऊन, विदेशात सगळं शिकून करून आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तरुण आपल्या गावात आला आणि त्या भागातल्या आमदारांची स्वारी त्या गावामध्ये गाव भेटीसाठी आली. आता गावाच्या भेटी म्हटल्यावर गावातल्या समस्या जाणून घेणे, गावातल्या तरुणांची स्थिती जाणून घेणे ओघाने आलंच. एका कार्यकर्त्यानं या आमदार महोदयाची या तरुणासोबत गाठ घालून दिली. या तरुणाची स्वप्न खूप मोठी. त्याच्या डोक्यात विचार होता की आपण सॉफ्ट ड्रिंक मध्ये काम करावं. वेगवेगळ्या कंपन्या जशा कोका कोला सारख्या कंपन्या सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये आलेल्या आहेत आणि त्या प्रचंड FMCG मध्ये काम करतायत. आपणही या उद्योगात उतरावं हे स्वप्न उराशी बाळगून घेऊन हा तरुण त्यावरती काम करत होता. त्याचे प्रयोग सुरू होते. झालं काय, ही सगळी कल्पना त्या आमदारांना प्रचंड आवडली. त्यांनी सांगितलं की इसको हम करते हैं, मिलके करते हैं. तू एक काम कर, आमच्या गावाच्या नावाने एक मोठी कंपनी आहे आणि मलाही या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. तू तुझा प्रोजेक्ट तयार कर आणि तो प्रोजेक्ट मला दे. मग झालं. आता त्या तरुणाला झपाटल्यासारखं झालं आणि तो कामाला लागला. त्यानं आपला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, काय काय माहिती सगळी गोळा केली आणि ही सगळी माहिती घेऊन त्या आमदारांना भेटला. आमदारांनी सांगितलं की मला तर हे पटलेलंच आहे, पण आमच्या कंपनीच्या MDंना, CAंना हे सगळं पटवून द्यावं लागेल. मग काय, पुढे मीटिंग्सचा सिलसिला सुरू झाला आणि मग प्रत्येक जण ओके गो अहेड बनू लागला. मी कहाणी यासाठी सांगतोय की असंच काहीसं माझ्यासोबत सुद्धा घडलं होतं. आयुष्यात उद्ध्वस्त होता होता मी वाचलोय. एक वेळ अशी आली होती की आयुष्याच्या उद्ध्वस्त क्षणी असं वाटलं होतं की आयुष्य संपलंय, जगण्याची कारणं संपलीत, अनेकांच्या उद्ध्वस्त होण्याला आपण कारणीभूत ठरतोय, आपलाही जीव द्यावा असं वाटून गेलं होतं. 1-2 वेळेला तर प्रयत्नही करून झाले होते. असाच राजकारण्यांच्या ओके गो अहेड या शब्दाला भुलून मी नादी लागलो होतो. असं वाटलं होतं की या सगळ्यांच्या सोबत मला खूप काही काम करता येऊ शकेल.
आयुष्यात काही चांगली माणसं होती, आपल्या आयुष्यात काही चांगलं करणारी माणसं होती. त्यामुळं जीव द्यायच्या निर्णयाला नक्की करू शकलो नाही, अन्यथा हे चॅनल घेऊन आपल्यासमोर आलोच नसतो. ही कहाणी मला माझ्या कहाणीसारखीच वाटली, म्हणून वाटलं आपल्यासमोर ती शेअर करावी, ती बोलावी. म्हणजे या माणसाने, या आमदाराने त्यांच्या CA ला, MD ना भेटायला सांगितलं. मग सगळं होत आल्यावरती त्या सॉफ्ट ड्रिंक्सचा प्रोजेक्ट सगळ्यांनाच खूप आवडला. त्याला सांगितलं की याच्या टेस्ट झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात. म्हणजे एक टेस्ट अशी असते की त्याचे सॅम्पल घ्यायचे असतात, ते सॅम्पल बघायचे असतात. मग त्या सॅम्पलला साधारणतः 100 लोकांच्याकडं प्यायला द्यायचं असतं. ते प्यायला जाताना कोणत्या ग्लासात कोणतं पेय आहे हे न सांगता त्यांना 2 पेय द्यायला देतात आणि कोणतं आवडलं हे विचारलं जातं आणि मग त्यातून ठरतं की कोणतं उत्तम आहे. या टेस्ट करायच्या होत्या. आता हा गावात लोकांचे कपडे इस्त्री करून जगणारा मुलगा, याच्याकडं कितीसे पैसे असणार, पण यानं धीर सोडला नाही. 13 लाख रुपये गोळा केले वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामासाठी. सॅम्पल करायचं असेल ना तर अडचण एक असते सॉफ्ट ड्रिंक्समध्ये, तुम्ही 1,00,000 लिटरचं सॅम्पल करा नाही तर 1 लिटरचं सॅम्पल करा, होणारा खर्च तेवढाच असतो. याला सॅम्पलसाठी प्रचंड खर्च करावा लागला. सॅम्पल तयार झाले, त्याच्या टेस्ट झाल्या आणि हे सगळ्या पास झाल्या. म्हणजे इव्हन त्यानं त्या आमदारांना देखील हे पेय पाजवलं. वा, अप्रतिम, बेस्ट, गो अहेड. पुन्हा हाच शब्द आला, गो अहेड. जा, पुढे जा. आणि पुढे जाताना पुढच्या रस्त्यात एक मोठी खाई आहे, तिथेही हेच सांगतात, गो अहेड. आणि हा अहेड जात राहतो आणि त्या खाईत पडतो. अशी स्थिती नेहमीच असते. सॅम्पल आवडले, मग CAंच्याकडे बैठका झाल्या, काय काय करायचं हे ठरलं. दरम्यानच्या काळामध्ये विदेशातून या मुलाला एका नोकरीची मोठी ऑफर आली. आता ही आलेली ऑफर स्वीकारायची का? 48 लाख रुपये पगाराची ऑफर, म्हणजे 4 लाख रुपये महिना पगाराची ऑफर. चांगला जॉब, संशोधनातलं काम, आयुष्याचं करिअर घडू शकलं असतं असा जॉब. यानं विचार केला, विदेशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्याच देशाची सेवा करूया ना. आणि एवढी मोठी महाशक्ती आपल्या मागे उभी आहे. आमदार साहेब आहेत, साहेबांचे साहेब आहेत, ते साहेबांचे आजोबा आहेत, ते तर किती मोठं काम उभं करू शकतात. आपण करूया, नक्की करूया. फक्त एक गोष्ट त्याच्या आयुष्यात बरी घडत होती, ते म्हणजे त्याच्या वडिलांनी एक वडिलकीचा सल्ला दिला होता. वडील शिकलेले नव्हते, पण सल्ला वडिलकीचा दिला होता. आणि तो सल्ला म्हणजे, बाळा बाकी काहीही कर, पण तुझ्या बिझनेसचे सिक्रेट कितीही विश्वास वाटला तरी राजकारण्यांच्या समोर उघड करू नकोस, तुझे फॉर्म्युले कुणालाही देऊ नकोस. एवढंच बापाचं ऐक, म्हाताऱ्या बापाचं ऐक असं त्यांनी सांगितलं होतं. आणि पोरांनी आपल्या वडिलांचा तो सल्ला तंतोतंत पाळला होता. सॅम्पल झाले, टेस्ट झाल्या, सगळ्या टेस्टमधून पार करत 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 हा मुलगा पुढे गेला. आणि सगळं ठरलं की आता या प्रोजेक्टला पुढे न्यायचं. स्वप्न तरी किती दाखवावीत माणसांनी. स्वप्न अशी दाखवली गेली की आता आमच्या कंपनीचे काही स्टेक आम्ही तुला देणार आहोत, म्हणजे तू या कंपनीचा मालक होशील. असंच झालं होतं माझ्यासोबत. जेव्हा वर्तमानपत्र सुरू करण्याचा विषय आला होता तेव्हा शब्द वापरला होता, कदाचित ही वास्तू तुमचीच वाट पाहत असावी आणि तुमच्याच हाताने या वास्तूचा उद्धार होईल अशी शक्यता असावी. धन्य झालं होतं, अगदीच धन्य झालं होतं. माझे मित्र विजयकुमार स्वामी आणि मी काय भारावून गेलो होतो. म्हणजे असं वाटलं होतं की आपल्या आयुष्याला आता एक वेगळी झळाळी, वेगळी ऊर्जा प्राप्त होणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण एक नवा अध्याय उभा करणार आहोत. घडलं भलतंच होतं, पण ते काय घडलं होतं, फेडरल बँकेच्या मला नोटिसा आल्या होत्या नंतर, मी न घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठीची. आणि कर्ज तरी किती मंडळी, माझ्या आयुष्याची रक्कम विचार सुद्धा करू शकत नाही ती 1 कोटी रुपये. इथे कोणतीही बँक मला 5-50 हजार रुपये अनसेक्युअर्ड लोन देताना 50 वेळेला विचार करते.
तिथे माझ्या नावाने 1 कोटी लोन असल्याची नोटीस सुद्धा मला आली होती. उद्ध्वस्त व्हायची वेळ आली होती, उद्ध्वस्त व्हायची. तसंच त्या गो अहेडनं इथंही तेच झालं. सॅम्पलवरती खर्च झाला, टेस्टवरती खर्च झाला, काही लाख रुपये या पोराने खर्च करून टाकले. आणि ज्या दिवशी फायनल करायची वेळ आली त्या दिवशी पुन्हा एकदा हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन आमदार साहेबांच्याकडे गेला आणि आमदार साहेबांना विचारलं, साहेब आपण कधी पुढे काय करायचं? तेव्हा साहेबांनी एका वाक्यात सांगून टाकलं, मला यात कवडीचाही इंटरेस्ट नाहीये, यातले फालतू प्रोजेक्ट घेऊन माझ्याकडे येत जाऊ नकोस. काय करावं पोराने? या एका कुत्र्याला हाकालल्यासारखं हाकालल्यानंतर या पोराने जेव्हा बापाला ही कहाणी सांगितली तेव्हा त्याच्या वडिलाचा BP लो झाला, वेगवेगळे आजार झाले. म्हणजे नुसते आजार झाले नाही, दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं, कंडिशन बॅड झाली, डॉक्टरांनी हात टेकले, आता जाणार अशा स्थितीमध्ये आलं. आणि पोराने आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वडिलाला सांगितलं की बाबा घाबरू नका, आपण बर्बाद झालोय, संपलो नाही आहात. म्हणजे या सगळ्याचं रेकॉर्ड दवाखान्यात मिळेल तुम्हाला, म्हणजे मी अतिरंजित करून नाही सांगत आहे. बाप कसा बसा बरा झाला. आजारपणावरती खर्चण्यात पैसे गेले, टेस्टमध्ये पैसे गेले, कोल्ड्रिंक्स बनवण्याच्या सॅम्पलमध्ये पैसे गेले आणि हाती काय पडलं? हड असला प्रोजेक्ट आम्हाला करायचाच नाहीये. कारण तो आता गो अहेड म्हणत एका खोल दरीत कोसळलेला होता. सुदैव एवढंच आहे, त्या मुलाची जिद्द संपलेली नाहीये, तो हरलेला नाहीये. त्याच्याही आयुष्यात कोणीतरी चांगला माणूस येईल, त्याला उभा करणारा येईल, त्याच्या प्रोजेक्टला बघणारा येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक अपील करायचं आहे. अपील हे करायचं आहे की जर खरंच कोणी असेल ना ज्याला त्याच्या प्रकल्पात रस असेल तर त्याला मी आपल्याकडे पाठवून देईल. खूप छान प्रोजेक्ट आहेत, किती फिजिबल आहेत, कसे आहेत ते बघून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की मदत करावी. आणि विशेष सांगायचं कारण सांगतो, हेच आमदार तरुणांना रोजगार देण्यासाठी म्हणून काम करत असतात. तालुक्यात MIDC व्हावी म्हणून भर पावसात उपोषण करत असतात. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून काम करत असतात. आणि हेच आमदार आपल्या साखर कारखान्यात आपल्या विरोधी विचारांच्या माणसांच्या सगळ्यांच्याच मुलांना कामावरून कमी करतात. सगळं काही राजकारणासाठी, दिखाव्यासाठी. किती भयंकर गोष्ट आहे नाही? या गोष्टीचा आपण कधीच विचारच करणार नाही आहोत का? कधी असं वाटतच नाही का आपल्याला की या अशा अनेक तरुणांच्या आयुष्याशी कोण कोण खेळत आहे? माझ्या आयुष्यात YouTube आलं म्हणून मी तरलो, आलं नसतं तर मी कदाचित संपलो असतो. याच्याही आयुष्यात असंच कोणीतरी यावं एवढीच प्रार्थना त्या सिद्धटेक गावच्या सिद्धिविनायकाला करून मी आता थांबतो. नमस्कार.